अजित पवार यांच्या सलग चौथ्या दिवशी पुण्यामध्ये आज कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा संवाद ते साधणार आहेत। काल अमोल कोल्हे, रोहित पवार यांच्या चर्चेनंतर आज अनेक कार्यकर्ते अजित पवारांची भेट घेणार आहेत आणि या कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत। अजित पवार आज दोन्ही राष्ट्रवादीच्या युती संदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे। दरम्यान आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अनेक पक्षप्रवेश सुद्धा होणार आहेत। आपले प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेणार आहोत। निलेश, एकीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश होणार आहेत। आज ते आपल्या कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी सुद्धा बोलणार आहेत। मात्र त्याचबरोबर शरद पवार यांची जी राष्ट्रवादी आहे त्यांच्या नेत्यांशी सुद्धा खलबतं सुरू आहे, चर्चा सुरू आहे। श्वेता, खरं तर बघितलं तर आज राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षांची आघाडी होण्याची शक्यता होती, तशी घोषणासुद्धा होणार होती। मात्र आता ती शक्यता मावळण्यात आलेली आहे। रविवारी याची घोषणा होऊ शकते, कारण काल रात्री जर बघितलं तर काल रात्री पिंपरी आणि पुणे परिसरातल्या ज्या जागा वाटपा आहेत त्या वाटपासाठी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे रोहित पवार आणि अमोल कोल्हे यांनी गुप्तपणे अजित पवार यांची पुण्यामध्ये बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी घडल्या। मात्र ही बैठक झाल्यानंतर रोहित पवारांनी मी भेटायला गेलो नसलो असल्याचं माध्यमांसमोर सांगितलं होतं। मात्र प्रत्यक्षात जर बघितलं तर त्यांची गाडी आणि त्यांचे काही दृश्य जिजाऊ बंगल्यात जात असल्याचे आपल्याला पाहायला मिळत होते। मात्र हा कुठेतरी संभ्रम आपल्याला पाहायला मिळतोय। अजूनही दोन राष्ट्रवादींची आघाडी होत नसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये संपूर्ण जबाबदारी जी आहे ती खासदार अमोल कोल्हे यांच्यावर दिलेली आहे। अशामध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी सातत्याने दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडे बैठका सुरू असल्या तरी घोषणा अजिबात झालेली नाही। एवढंच नाही, जागा वाटपाचा जो तिढा आहे तो अजूनही कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळं दोन राष्ट्रवादींच्या येण्यामध्ये जी युती जी आहे ती रविवारी याबाबतची स्पष्टता येणार आहे। मात्र काल जर बघितलं तर आज या दोन्ही राष्ट्रवादींची एकत्र येण्याची घोषणा होणार होती। मात्र काल जी बैठक झाली, जी गुप्त बैठक झाली अजित पवारांच्या बंगल्यावर, त्या गोष्टीनंतर थोडासा या ठिकाणी आता विरामचिन्ह आपल्याला बसलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। मात्र आज जर बघितलं सलग तीन दिवस झालं अजित पवार जे आहेत ते बारामती हॉस्टेलमध्ये सातत्याने कार्यकर्त्यांशी बोलत आहेत आणि त्यांचा एकच सूर आहे की दोन राष्ट्रवादी एकत्र आले तर फायदा काय होऊ शकतो, तोटा काय होऊ शकतो, त्या अनुषंगाने ह्या बैठका सुरू आहेत। कदाचित आज दुपारपर्यंत घोडा मैदान दूर नाहीये। येत्या 15 तारखेला निवडणुका होणार आहेत आणि त्यामुळे आता हे राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येतात का आणि त्यामध्ये त्यांना कसं यश मिळतं हे पाहणं सुद्धा खूप महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।